राज्यभरातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर। मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक या खुल्या प्रवर्गासाठी राखीव, ठाणे एससी प्रवर्गासाठी तर कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी राखीव। मुंबईचं महापौर पद खुल्या प्रवर्गाला गेल्यानं आक्षेप, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आक्रमक, नियमबाह्य पद्धतीने सोडत काढल्याचा पेडणेकरांचा आरोप। 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार। 17 सर्वसाधारण जागांपैकी 9 पालिकांमध्ये महिला महापौर, जालना आणि लातूरचं महापौर पद एससी महिलांसाठी राखीव। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा, नॉट रिचेबल नगरसेविका सरिता मस्के रिचेबल, आमदार मिलिंद नार्वेकरांच्या शिष्टाईला यश। महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं। कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय। भाजपचे आमदार नारायण खुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भात दावा, खुचेंनी मात्र सर्व आरोप फेटाळले। शिवसेना म्हणून ओळख व्हावी असेल तर योग्य निर्णय घ्या, अखिल चित्रे यांचं शिवसेनेच्या नगरसेवकांना आवाहन। भिवंडीमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना, गटनोंदणीनंतर काँग्रेस नगरसेवक अज्ञात स्थळी। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या वादात सपकाळांची मध्यस्थी, वडेट्टीवारांची सपकाळांसोबत गुप्त बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला, तोडग्यासाठी वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये दिलजमाईसाठी आज बैठकीची शक्यता। कल्याणमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुखांची घेतली भेट, 4 नगरसेवकांवर कारवाईची केली मागणी। अमरावतीमध्ये बहुमताच्या गणितामध्ये भाजप आघाडीवर, सत्ता स्थापनेच्या युवा स्वाभिमानी पक्ष केंद्रस्थानी, आमदार रवी राणांच्या पक्षाकडे 15 सदस्यांची मॅजिक फिगर। महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा, तर तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक, दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तत्कालीन कृषी विभाग घोटाळा प्रकरण, धनंजय मुंडेंच्या विरोधात फाईल चोरीचा गुन्हा नोंदवा, राज्य लोकायुक्तांकडे सुनावणी दरम्यान तक्रार दाखल। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवरून प्रशासनाची खरडपट्टी, समिती नेमूनही प्रश्न सुटला नाही, मुंबई हायकोर्टानं फटकारलं। केएमचा आज 100वा वर्धापन दिन, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दोन्ही शिवसेना नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची मिसिंग लिंक 1 मे पासून सेवेत, अनेक तारखा चुकल्यानंतर एमएसआरडीसी कडून मुहूर्ताची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरकडून महिलांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, बिल्डरला अडवणाऱ्या महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ। आता लोकलच्या केबिन बाहेर सीसीटीव्ही, मध्य रेल्वेकडून 161 लोकल्समध्ये यंत्रणा कार्यान्वित, अपघातांच्या कारणांची उकल व्हायला मदत होणार। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे निर्णय, 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा पुढे ढकलल्या। ताडोबा अंधारीतील खाणींमुळे वाघांचा अधिवास धोक्यात, अन्य प्राण्यांसह झाडांवरही संकट, पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे भीती।